बरोबर आहे. हा मग त्या जनावराला ज्ञानच असते ना. त्या मुख्य जनावरासारखं इमानदार कोण नाही. पण ही शहापूरचे गवळी की महालाच्या खाल्ली सारे त्यांची वावर होते बरं का गवळ्याची. आणि लय हुशार असायचं. आणि त्या गवळीनी त्या कुत्र्याच्या गळ्यात भाकर बांधून द्यायच्या त्यांची त्या लक्ष्मीच्या देवळाला. तिथं ते कुत्रे घेऊन येत होते गोळवाडे. किती इमान. आणि एकदा बैल चोरी गेली. सरुत्राप सांगतात बरं का ही घटना. चोरी गेले बैल आणि कुत्री होती बघ एक. कुत्री होती जिथं बैल होते ना ती कुत्री ओढायची आणि त्या माणसाला तिकडं ती म्हणायची कुत्री अशी काय करते काय कोण ओढीती काय धोत्राचा पिस्तुरा. तरुच्या बापाने सांगितलं होतं बरं काही. बराबर जिथं बैल होते ना तिथं त्या कुत्रीने त्या मालकाला नेलं. हा टाकळीचेच बैल होते आणि बरोबर त्या कुत्रीने बघ मग किती हुशार कुत्र्याची जात. मग काही चित्र बसतच राहतात इमानदार राहतात माणसापेक्षा. गाणं लयच भारी म्हणली होती चिमणीचं. आता म्हणतरी चिमणीचं गाणं लयच भारी म्हणली होती म्हणतरी. मयामध्ये मया राणीच्या पाखराला चुचीमध्ये चारा चिमणी घाली लेकराला. हा गाली देत ना आणून उले उले एवढे एवढ्या आळ्या उळ्या आहे का नाही. मगच आहे का दोरका जिल्हे गाणे आहेत जुने. मस्त येत होते आता म्हणायचे चौघी आम्ही चौघी बहिणी चौघ्या गावाच्या 12वा 4 बहिणी 4 गावाच्या 12वा रतन दादा माझा मध्ये जोंधळा हिरावा म्हणायचं. बंद पहिले बाया गाड्याला म्हणायच्या चांगले भावावर याच्यावर. बंद पाहुणा पुऱ्या काढी ते झाली सांगते रतन दादा लाडू दुसऱ्या वारी. बंद पाहुणा त्या पुऱ्या काढी ते तळुनी रतन दादा माझा आला लढई खेळून मिलिटरीत होते. पहिली भावा बहिणीला माया असायची. आता किंचित भाव मायाळू इथं. तरी बहिणीला किती झडून हे करून टाकलं तरी बहीण लोबाची तिला माया राहतीच आहे का नाही. ते होतं ना वाट्यावर आता नको खाऊ चिमणी बाई बंधू माझा एकल बाई त्याचं येणं होतं नाही. ती बहीण म्हणते ना मग भावासाठी. हे वाटाच्या वाटा सारा काय बघतो खेड्याला चांदीचं कुलप माझ्या बंधूच्या वाड्याला. दळानं करीते सुप भरून बाजारी माझ्या बंधवाची जत्रा जायची जेजुरी जेजुरी. आयानो बायानो पाणी कशाने गडुळ माझ्या बाळाचे नंदी गेल्या तर वाढोळ. भावावरूनच गाणं येतं. भाव जाई बाई नको म्हणू माझं माझं जवळच आई बाप तेवढच राज माझं. खरंच आहे. हा सकाळीच्या पारी मला दारायाचा पाठ माझ्या दारामध्ये सूर्यनारायणाची वाट. सकाळीच्या पारी झाड लोट करते बाई पारस्य केरावरी देव धरीना तो पाय. बाप म्हणी लेकी नांद नांद माझी बया गुरुल्या सभामध्ये नको लावू खाली पाया. बाप म्हणी लेकी नांदोनी कर नाव तुझ्या भोवताली माझ्या सोयीऱ्याची गाव. पहिले 2 ओळीत सार्थ कळत सगळं सांगत होते ना. जुनं ते सोनं उगच म्हणतात का लोक. आता बाळाला गाडी येतात का. आता ते मोबाईल मोबाईल मधल्या गाडी सांगा किती म्हणे मग म्हणते.
आम्ही येसवर दळायचो ना बाय. आधी आधी आग गाडी तिचा दण काय का दळाया उठायला पहिला वाडीच्या बाई त्यातनं सरळ चाळीवर राहत होत्या ना हा तर दळायच उठावं लागायचं. मी चुलत बहीण दिली त्या येळीदार हा ही आपली आशाताईची बहीण आहे ना तिला जाऊ ती तुमच्या गावात नाही का ती मनीषा ती आमच्या वाड्यातलीच आहे ना. होय. हा. तिची ती चुलत बहीण होती चुलत मावळ होते ना ती पहिल्यात कामाला होती. मीर पगार येते ती मिरीचे पण इकडं आले ती इकडंच राही बसली ती. आता त्या म्हातारा खपत आहेत का आता? आता काय करते मग तर कसं सासरं गाणे म्हणायचं. आणि बाई दळा उठायची बाई तिची सासू उठा तारे पारे येणे जावायचे नाव 6 जण द्या. तारे पारे येणे माझ्या बहिणीचं नाव पारू एकीचं नाव येणू ती लिबे डेअरीची होती आणि तारी कोणाली होती काय तिचा नवरा होता मिलिटरी. तारे पारे उठा दळायला उठायचे ते जावा नाव सोय खाली. माझ्या मावळणीची आणि मै सासू मामाची असं असंच नातं होतं त्यांचं मेवणी. पण तरी मग कुणी कुणी नाते तर कोणच्याला एवढं हे करीत उलटा मग सख्या मावणी कुणी कुणी नीट नाही बघत भाषांना. हा आहे का तसं पहिल्यापासूनच ती सासू चांगली होती म्हणायचं. आमची सासू चांगली तुला दळू नाही दिलं एवढं काम नाही आता करून. हीच नाही का तुमच्या गावाच्या बापाची बहीण तिने आपली आई मस्त माळ होती बा. हा, आमच्या आत्या म्हणायच्या हा, भाकरला बसल्या का हा. मिठाची भाकर करायच्या इकडे आत घर गाया राहायच्या गरजभर चहा ओतून द्यायचं मिठाची भाकर खा मग काम करा. हा, मग दिवसभर काम चालू येतं. हा. शेतीवाल्यांना काय हे केलं का ते शेंगूर केला का गवरा थापायच्या गवरा थापला 5 गायला पाणी त्याच्या बाया संग राहणार. मग आता त्या उभ्या सोबत ना उठलं तसं उभाच राहायचं. सकाळच्या पारी 4ला उठून धारा काढू लागायची दिराला. हा 4-5 गाय होत्या ना त्या दूध काढू लागायचं. हा एकच होते ते पुण्याला. ते दारा काढायच्या परत गावठाला जायचं. पण पहिली भराच्या भाकर खायची आणि मग काम करायची. त्याने कुणी असं दारा जरी आलं ना कधीच बिगर भाकरीचं लावलं नाही. मग तसंच बरं आम्हाला सांगायच्या कुणी आलं ना तर घासभर पाणी हे द्यायची भाकर तेच आपल्याला पुण्य लागत. मग आता आमच्या इथे बाई बघत पण असं नाही नाही पण कुणाच्या पाय लक्ष्मी येते कुणाच्या पाय असं नाही बा. उलटा दिलं ना हा. जीव शांत केला ना त्याचा आत्मा शांत होतो. मग आपल्या लेकरा बाळाला दुआ चोपल्यात भाकर नाही बघल्यात पडेच नाही असं कधीच नाही आमच्याकडे. आमच्या रानात गेलं ना आमच्या आत्या आगाव भाकर द्यायच्या 2-4 जास्त. हा. एखाद्या बायाला कमी भाकर असायची हा, किंवा हा. जास्त हा, असायची होतं पहिलं तसं. मग खायच्या हा. डबभर कालवण न्यायचं हा. काही चटणी न्यायची कायमची मागे वस्तू भाकर द्यायच्या आमच्या आत्या. हा. हम्म. त्यांना लय होतं बाई काढले माणसाची. बी, पण ते रिंकीची तारीख काढ आज. बारीक म्हणे ती नुसती. तो काय लोळायची ती कुठे. मस्त मग तुला खाजो वाढ मस्त दळलंय बाई. एवढं नाही दळू दिलं सासूनी म्हणायला पण म्हणायची म्हाताऱ्याला मी दळून देते ती जाळ घाला ती करीत चाणक्या पिढी वाणी होते का आता पिढीला चांगलं कळत आहे. मी तर तिच्याहून लहान होते करायची भाकरी मग आण बाई पाणी नदीचं सापजिरी. आता कोण म्हटलं हे माणूस जरी झालं तर माणूस सांगायला जायचं गणगोता जात होतं का नव्हतं तर होतं का आता मोबाईलवर सगळे निघाले. जागे म्हटलं कवा माणूस जायचं कवा माणूस आहे त्याच्यामुळे एक दिवस रात्रभर ठेवावं लागत. जायचे आणि एखादं मराठ्याचाही माणूस झालं मग
जे पुरवले आहेत ना ते झालं म्हणजे मग ते काही त्या माणसाने सांगायला जायचं घर मारायला असं होतं पहिलं. आता मोबाईलवरच आहे सगळं. महारांचे मस्त हाल होते आहे की नाही. हा. लाकडं फोडायला जायचे लग्न असल्यावर, काही झालं तरी सांगायचं. आणि आपल्या लोकांना कधी संध्याकाळी जेवण नाही, सकाळच्या आपले भांडऱ्याच्या गोष्टी. फक्त रंग पुरतात आहे ना. हां आपले तर फक्त मग ते पुरुष आता रंग काय म्हणतात जुने लोक. मधू फोडायचं. हा ते मधू मधू फोडायचं. फोडायचा ते मागाचं बाबा ते मागाचा गेला आता मधूच राहिला एकटा. काय आले का अजून पाट्यावर? आंबेडकर बाबांनी जात शेस केली बिचारे. यावर का ते सकाळच्या पारी जेवण असायचं मटण. मग बाबांनी त्या बाबा चला चला जेवाय चला, मग जायचं जेवायला. दुसऱ्या दिवशी हॅलो हा दुसऱ्या दिवशी जेवण. आज करावर काय बरं आणि आता त्यांच्या घरी तर कुणी काही नाही गेलं. आणि बाई त्यास भीमाजी सरपंच होता ना मालदाऱ्यातला, आणि त्याची भीमाजीच्याच पोरीचं लग्न होतं बाय. आणि कामाला गेल्या खाटावर माग आले हादरी नाही लागली मग आले आणि त्याने आणलंय भात लापशी खारकट होती. भीमाची आहे कशी झोरपाबाई म्हणजे काय आणले बायानं चला उठा ते खारकट आम्हाला नाही जमायचं. बायानं बसा 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 चांगला आणतो हे झोरपाबाईला फटकळे बोलाय बसा बसा. मग चांगलं आणलं तर आम्ही जेवलो लापशी. हा तोंड प्यायचं का लगेच. एका भाकरीसाठी 2 पोळ्यासाठी गुलक्या सुलक्या तर त्यांचं झाडण त्यांचं सारवण. तुला सगळ्यात खाटक्याची ओळखीत असते मालदाऱ्यातले. हा मालदाऱ्यातले ओळखीत असते सगळे. त्यांचं खाटक्यावर तिकडे जास्त पैवस आहे ना. हा खाटक्याच्या लोकांचं जास्त हा, संबंध ते आहे. रानातले लोक यायचे तिथे कामाला. मग त्या काय त्या भवनाचेच बायको ना ही राजू नाही का आपला सरपंच शंकर, तू रोज तिथं ते पोरी खिंडीत बघितल्या ना तर भांडे आणून ठेवायची. पाण्याने गेली मै भासी आणि मै चुलत भावजई गेल्या आणि मै भासी पडी ना येरी त्यांच्या येरीत पडी. तिचं नाव शेरलं होतं. पडी आणि चुलती होती संग आणि ती पाण्यात हलकं लागत माणूस. अगं काकू जवळच्या काढण्यात चालल्यात. अगं काकू पदर टाक तिच्या मात मला वडील जाडजूड पोरगी तर नाही झाली पडी. तिची भाषी एक पडी होती ना वेरी. हा येरीत पडी. आईची भाषी एक गेलेली. पहिले शेंदून पाणी राहायचं. आणि आम्ही कधी काम करत होतो काय करावं. आणि नाही मी तर जेवारी होते ना. हा जेवारी काढत होते लोक. जेवारी काढत होते मग ते ते जेवारीच्या रानातले लोक ताटाचा नाही आवाज आला का त्याला भेल येते. भेली बरोबर खाली गेली ती अशी कोणती? मागं वळली भाषांची मग आमची भाजी ते येईल. सोडून मिली बाई. काय म्हणे रविवारचं 4 वाजता पिक्चर लागायचा. गाय गाय गेली पाण्यानं. टाटू आहे राहते ना चौकात. आणि ती आमची एक खाल्ल्याची ती मंगा वहिनी आणि ती गंगाची पोरगी. ती पोरगी पडली म्हणून ती काढायला गेली तर दोन पाण्याने ते कोमट करून. तिला गेली काढा नीला लागला ठेवली तर आता रोज पडली.